एकापेक्षा एक अशा सौंदर्यवती आपल्या भेटीसाठी येणार आहे. आणि या स्पर्धेची रंगत उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. तर कोणत्या प्रकारचा विलंब न करता पण काही जणांचे पापड्या या गवत चाललेल्या आहेत. मात्र सौंदर्यवतीला बघितल्यानंतर ऑटोमॅटिक एनर्जी एक येईल आणि पुन्हा एकदा पापड्या त्यांच्या जागेवर येतील. तर वेळ करत नाहीये, बोलतोय स्पर्धा क्रमांक 1 स्टार्ट म्युझिक. तर तुम्ही या ठिकाणी परीक्षकांची ओळख करून देतो. या स्पर्धेसाठी परीक्षा म्हणून सन्मान या कमलाजी ठाकूर माझे मित्र. थांब बाबा, केतन रेडकर जवळ उभा ती नको तिथे घरी छोट्या आहे ना, हॉस्पिटल आहे ना तिकडे आहे. असू दे. कमलेश ठाकूर माझे मित्र गेले कित्येक वर्ष सौंदर्य स्पर्धेमध्ये, पुरुषांच्या सौंदर्य स्पर्धेमध्ये बऱ्याच स्पर्धांमध्ये विजेते म्हणून ठरलेले आहे. माझे मित्र कमलेश ठाकूर. दुसऱ्या परीक्षा सौ मधुरा कांडी रत्नागिरी स्वतः निवेदक आहेत त्या. त्याप्रमाणे तिसऱ्या परीक्षा सन्माननीय योगेंद्र राऊत या ठिकाणचे जोरदार गायनच्या गजराने आपण स्वागत करायचं आहे आणि सुरू करतोय आपल्या सर्वांची आतुरता असलेली स्पर्धा मिस दीपावली 2021 स्पर्धा क्रमांक 1 रुचिरा राऊत मळेवाड. सर्व परीक्षकांना आणि माझ्या नमस्कार. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. मी रुचिरा गोविंद राऊत. मी मळेवाड येथून आली आहे आणि मी सध्या लास्ट इयरला आहे आणि मला ड्रॉइंग करायला आवडते. धन्यवाद. आतापर्यंत कोणाचं चित्र काढलं? कारण चित्र काढणं खूप कठीण असतं. चित्र काढण्याचे 2 प्रकार आहेत माहिती ना, एक कला म्हणून आणि एक दुसरी कला आहे चित्र काढायची. ती तुला अवगत नसेल, फक्त तुला चित्र पेपरवर चित्र काढायची कला तुला अवगत आहे. खूप खूप धन्यवाद. स्टार्ट म्युझिक. पुन्हा एकदा केटॉक करून जागेवर थांबशील. यानंतर आपल्यासाठी येणार आहे दुसरा स्पर्धक. पुढचं विसरले. पाठ करून आले होते माझ्यामुळे तुला प्रॉब्लेम झाला. सॉरी ना. सांग. शुभ दीपावली. खूप खूप धन्यवाद. आवड सांग तुझी. कोणता पदार्थ आवडतो तुला खायला? वाटत नाही तुझ्या देवावर वाटत. आवडतं फूल कोणतं? किती? आता नाही विचार. बोला
बोलत होतो पण थांबवलं. खूप खूप धन्यवाद. थोडंसं मनोरंजनासाठी कमेंट्स या केल्या जातात. मात्र यामध्ये कोणाची भावना दुखवण्याचा किंवा कोणाचाही कमीपणा करण्याचा कोणताही उद्देश नाहीये. सर्वांनी एन्जॉय करायचे. स्पर्धक क्रमांक 2 सोनम मांगलकर पुन्हा एकदा केटॉक करण्याची जागेवर जाईल. मोळे कोंडूर. पहिल्यांदाच अशाच प्रकारची स्पर्धा या ठिकाणी भरवली जाते आणि या स्पर्धेतील हा तिसरा स्पर्धक आदिती मुळे आपली ओळख करून देईल. नमस्कार, माझे नाव आदिती अमोल मुळे. मी राहते कोंडूर आहे. झाली ओळख. शॉर्ट बट स्वीट. आवडता विषय कोणता तुझा? डान्स ही कला आवडते मला. विषय गणित, हिंदी, इंग्रजी. शिक्षक कोण तुझे इंग्रजीला? देसाई सर. समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग. असं काय तुला शिकवलंय काय कधी? नाही. ठीक आहे. आवडता खेळ कोणता तुझा? कबड्डी. ठीक आहे. आणि काय विचारत नाही. कबड्डी म्हणून साहेब म्हणून थांबलो जरा बरं वाटलं याच्याकडे बघून. कबड्डीचा खेळाडू कसे वाटते ना. खूप खूप धन्यवाद. स्टार्ट म्युझिक कॅटॉक करायला जागेवर जाईल. यानंतरचा स्पर्धक क्रमांक 4 स्पर्धा क्रमांक 4 पूजा राणे रेडी. तिला बघायला. खूप खूप धन्यवाद. ओळख करून देईल. सर्वप्रथम तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना आणि आदरणीय परीक्षकांना माझा नमस्कार. माझी ओळख करून देताना मी सांगू इच्छिते, निसर्गाची नवलाई आणि नयनरम्य देखावा. निसर्गाची नवलाई आणि नयनरम्य देखावा. प्रेमात पडण्यासाठी एकदा तरी कोकण पहावा. कोकणातल्या माणसांमध्ये रुजली आहे नम्रता. कोकणातल्या माणसांमध्ये रुजली आहे नम्रता. तिथलीच मी. नाव माझं पूजा. नमस्कार, माझं नाव पूजा बिवाराणे. मी रेडी येथून आली आहे. मला नृत्याची आवड आहे. मी आता MSc झुलॉजीची स्टुडंट आहे. शेवटी फक्त एकच सांगेन, माणूस किती जगतो याला महत्व नसतं, पण हा तो कसा जगतो याला नक्कीच महत्व असतं. धन्यवाद. मी काय तुझं काय केलं? मला शुभेच्छा नाही दिल्या. तुम्हाला शुभेच्छा द्याव्याशा वाटताय, परंतु तुम्ही सगळ्यांनाच आधी शुभेच्छा देऊन सगळ्यांचं तोंड गोड केलंय, तर मग मी तुम्हाला काय शुभेच्छा देणार? नाही, पण मला तू परीक्षकांना दिला, रसिकांना दिला, सूत्रसंचालन बाबा काय तुझं काय म्हणजे काय भांडण वगैरे आहे का? मला वाटतं काय माझ्याबद्दल राग ठेवू नको, माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये प्रेम ठेव. खूप खूप धन्यवाद. यानंतर स्पर्धा क्रमांक 4 कॅटवॉक करायचं आणि एक्झिट मध्ये लाईन मध्ये थांबेल. स्पर्धा क्रमांक 4 पूजा राणे पुढील स्पर्धक ममता पेंडेकरनी तयार राहायचं. स्पर्धा क्रमांक 4 ममता पेंडेकर मळेवाड.
ममता तानाजी पेंडीकर. मी मळेवाडमधून आली आहे. माझं BCom कम्प्लीट झालं आहे. मला लिखाणाची कविता करायची खूप आवड आहे. एखादी कवितेची चारोळी किंवा लिहायची फक्त आठवण नाही, म्हणजे लक्षात ठेवायची नाही. On the spot मला ठीक आहे, ऑन दी स्पॉट कविता तरी करू शकतास. ठीक आहे, सुरू. नंतरच्या टाइमिंगला ओके ओके, ठीक आहे. तो पण लिहून काढा. खूप खूप धन्यवाद. स्पर्धा क्रमांक 5 कॅटोकरांनी आपल्या जागेवर राहिला. सौंदर्यवतीच्या स्पर्धेतील हे 5 स्पर्धक, अजूनही 4 स्पर्धे घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्यासाठी एक छोटासा शेर. तैरना है तो समुद्र में तैरो, इस नदियों में क्या रखा है. तैरना है तो समुद्र में तैरो, इस नदियों में क्या रखा है. प्यार करना है तो अपने वतन से करो, इस लड़कियों में क्या रखा है. खूप खूप धन्यवाद. स्पर्धा क्रमांक 6 अनुश्री नाईक. टाळ्या ज्याने वाजवल्या ना ते मुलीकडे जास्त बघत असतात. स्पर्धा क्रमांक 6 अनुश्री नाईक. अनुश्री ही माझ्या मते सगळ्या स्पर्धकांमध्ये छोटी स्पर्धक आहे. तिची आपण ओळख करून घेऊया. नमस्कार, मी अनुश्री. सावंतवाडी तालुक्यात मळेवाड आहे गाव. सावंतवाडी तालुक्यात मळेवाड आहे गाव. कोंडुरा हायस्कूल 8वी मध्ये अभ्यासात माझे नाव. आल्हाद नाईक बाबा माझे. आई ऐश्वर्या. एकुलती एक मी अनुश्री. एकुलती एक अनुश्री मी. केस धरून मी केसावर डिस्टर्ब होते. एकुलती एक मी अनुश्री. तर माझी ही ओळख. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद अनुश्री बद्दल. जोरदार टाळ्या वाजवा. काय झालं माहितीये, आरोस बाजारमध्ये स्पर्धा, पण मला माझ्या वाडीत असल्यासारखं वाटतंय. कारण काय माहितीये, अनुश्री माझ्याच वाडीतली, रुचिरा माझ्याच वाडीतली आणि ममता पण माझ्याच वाडीतली. तेव्हा मला वाटतं मी वाडीमध्येच आहे. या सर्व स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. तुमचा एकदा कॅटवॉक करेल आणि जागेवर येईल. यानंतर पुढील स्पर्धा क्रमांक 7 नंदिनी बिले. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी. अभिमान आहे महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा. नमस्कार, मी नंदिनी हेमंत पिल्ले. मी सावंतवाडीवरून आली आहे. मला नृत्याची आवड आहे. मी इयत्ता 9वी मध्ये शिकत आहे. जाता जाता फक्त एवढंच सांगेन की माझ्याकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा कॅटवॉक करेल आणि आपल्या जागेवर जाईल. स्पर्धा क्रमांक
आणि या ठिकाणी बक्षिसासाठी कोण आलं नाही तर आपलं मनोरंजन करण्यासाठी आपलं ती कला आपल्यापर्यंत पोहोचवावी म्हणून या ठिकाणी प्रत्येक स्पर्धा आलेला आहे. तेव्हा सर्वांना विनंती करतोय की नुसत्याच बसून खुर्च्या तापवू नका, तर तापलेल्या हाताने जोरदार टाळ्याही वाजवा. जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. स्पर्धा क्रमांक 8 दीपेक्षा मांडगावकर आपली ओळख करून देईल. माझं नाव दीपिक्षा देवेंद्र माणगावकर. माका नको सांगा, तेवढं सांग. माझं नाव दीपिक्षा देवेंद्र माणगावकर. मी आरोस हा सुधारलंय. मग एका मुलांनी आलं बाजारातून आले. आणि काय विशेष ओळख दे ना, तुझा आवडता खाद्यपदार्थ कोणता, खेळ कोणता. तू कबड्डी सांगितलं तर मला पटेल. आवडता विषय कुठचा, शाळेत कुठचा विषय आवडतो तुला? मराठी. आवडता खेळ कबड्डी. अरे वा, म्हणजे माझं बरोबर आहे निरीक्षण. खूप खूप धन्यवाद. स्टार्ट म्युझिक कॅटवॉक करून यानंतरची शेवटची स्पर्धक तन्वी गोसावे. नमस्कार, माझं नाव तन्वी भालचंद्र गोसावी. मी निरवडे येथून आली आहे आणि मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन आहे. तिला नंबर ठेवला का? तिला नंबर द्यायचा. बरोबर आहे की नाही? तिला परीक्षा म्हणून बसवलं पाहिजे. अशाच प्रकारची स्पर्धक आहे जी स्वतः ब्युटिशियन आहे. एकापेक्षा एक टॅलेंट. कोण कबड्डीमध्ये आहे, कोण खाणं आवडतं, काही जणांना कॉस्ट्युम चांगले आवडतात. त्यांनी आपली आवड सांगितली नाही, मात्र स्टेजच्या मागे त्यांची ओळख करून घेत असताना माझी जी बातचीत त्यांना प्रत्येकाने सांगितलं. कोणाला धावायला आवडतं, कोणाला पोहायला आवडतं. अशा एकापेक्षा एक गुण असणाऱ्या या सौंदर्यवती आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या. आणि शेवटची स्पर्धक तन्वी गोसावी कॅटवॉक करेल आणि डायरेक्ट एक्झिट घेईल. आणि त्यानंतर स्पर्धा क्रमांक 1 पासून 8 पर्यंत एक्झिट घेईल. स्पर्धा क्रमांक 1 स्टार्ट. म्युझिक कंटिन्यू.
सर्व स्पर्धक आणि वेस्टर्न फेरीमध्ये प्रत्येक स्पर्धक हा वेस्टर्न पोशाख कॉस्ट्युम घालून आपल्या मनोरंजनासाठी येणार आहे आणि या वेस्टर्न राऊंड मध्ये तो आपला टॅलेंट दाखवणार आहे. कोण गाणं म्हणणार आहे तर कोण डान्स करणार आहे. अजूनही काही कराओके किंवा वेशभूषेची स्पर्धा अजूनही शिल्लक आहे. तत्पूर्वी जयरुवान मित्र मंडळ दांडेली आयोजित दीपावली शो टाइम 2021 मधील आकर्षण असणार ही स्पर्धा. तिचं नाव आहे मिस दीपावली 2021 सेकंड राऊंड स्टार्ट म्युझिक आणि स्पर्धा क्रमांक 1 रुचिरा राऊत ब्लॅक ब्युटी. डान्स गाणं लावायचं आहे, डान्स करणार आहे. परीक्षकांच्या माहितीसाठी टॅलेंट राऊंड मधील स्पर्धा क्रमांक 1 आपल्या समोर टॅलेंट सादर करते ते डान्स. फक्त डान्स करणारा प्रत्येक स्पर्धकाला विनंती आहे की त्यांनी रॅम्पवर जायचं जेणेकरून तुम्ही प्रेक्षकांच्या अगदी जवळ जा, परीक्षकांच्या जवळ जा, तुमचे हावभाव हे स्पष्ट दिसतील. स्पर्धा क्रमांक 1 रुचिरा. हा मला कळत नाही मी अँकर आहे की मेकअप नाही. एकाने पिन दिले एकाने तिकडे दिले, काय परिस्थिती आहे मग दे. हा माझ्याकडे सांभाळून आणि विसरलो तर काय जवळ जायचं. स्टार्ट म्युझिक आणि स्टार्ट डान्स. आवाज आवाज. घर तो छुड़वाया अब क्या छुड़ाएगी नौकरी. रोमियो रोमियो कल के रोमियो भोले शक्ल वाले सारे के सारे परेंदिगा. रोमियो रोमियो भाई के प्रेमियो काहे गल पड़े हो किसको लगे बरातीगा. वे तो कहीं गलेगा सब में हम ले जा ये तो चोरी से है सीधा. स्टॉप म्युझिक. रुचिराने एक ड्रेस घातला ना, त्या ड्रेसची फॅशन कोरोना सुरू झाला तिथून आली. लस घ्यायला बरी पडते. खूप खूप धन्यवाद. स्टार्ट कॅटवॅक आणि स्टॉप युअर स्पॉट. स्टार्ट थांबा. अजून बरंच काही काही बाकी आहे. त्याने म्हटलं काल एवढी होती आता एवढी कशी दिसते. स्पर्धा क्रमांक 1 रुचिरा राऊत. उचलतो कामच आहे माझं. आवाज कर आवाज आवाज. स्पर्धा एक्झिट घेईल आणि पुढच्या फेरीसाठी तयार होईल कारण बराच उशीर झालेला आहे. स्पर्धा क्रमांक 2 सोनाल माणगावकर. स्पर्धा क्रमांक 2. प्रत्येक स्पर्धकाने रिदम कला गाण्याचा आणि कॅटवॉक कला. रिदम चुकला कॅटवॉक चुकला आहे तुमचं. हिला बघितलं आणि मला एक शेर आठवला. तुम्हारे घने घने बालों में मैं सो जाना चाहता हूँ. तुम्हारे घने घने बालों में मैं सो जाना चाहता हूँ पर क्या करूं तुम तेल जो इतना लगाते हो हर बार फिसल जाता हूँ. स्पर्धा क्रमांक 2 सोनाल माणगावकर.
खूप खूप धन्यवाद आणि दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. स्पर्धा क्रमांक 2 काय करणार? डान्स. गाणं माहिती आहे? गाणं स्टार्ट. म्युझिक स्टार्ट डान्स. स्पर्धा क्रमांक 2 सोनल माणगावकर. थोड़ी सी भी फिक्र करे ना मन मत कर करके थक गई मैं सजना. लाखों का दिल तेरा, ये तेरा थंडर सा ठुमका, अब नखरा ना कर तू, बिजली बन के तू फ्लोर पे आ गिरे. मेरी रानी रानी, मेरी रानी नाच, मेरी रानी रानी, मेरी रानी नाच, मेरी रानी रानी, मेरी रानी नाच, मेरी रानी रानी, मेरी रानी रानी, मेरी रानी नाच, खूप धन्यवाद. मेरी रानी नाच, मेरी रानी रानी, मेरी रानी. तुझ्या केसांचं रहस्य काय आहे? माहित नाही? अशीच वाटतात हळूहळू. चांगली आहे आरोग्य हवा. ठीक आहे. स्पर्धा क्रमांक 2 सोनल माणगावकर कॅटवॉक करेल. स्टार्ट म्युझिक आणि एक्झिट. रिदम तोडू नको गाण्याचा. मधून कट मार. गाणं पहिल्यापासून लावू नका. जिथून थांबे ना तिथून रिदम मिळतो. कॅटवॉकला प्रॉब्लेम येतो. स्पर्धा क्रमांक 3 अदिती मुळे. डान्स तुका वो काम गोवा लाय तू गाणं. रिदम बघा गाण्याचा आणि नाचा. स्टार्ट सॉन्ग. You gotta know me. If you love me, you gotta show me. Let you know, let you know, let you know, let you know. मुझसे दूर कहीं ना जा, बस यहीं कहीं रह जा. मैं तेरी दीवानी रे, अफसोस तुझे है क्या. मुझसे दूर कहीं ना जा, बस यहीं कहीं रह जा. मैं तेरी दीवानी रे, अफसोस तुझे है क्या. तेरी मेरी कहानी नहीं बन गई, तू मेरा हो गया, मैं तेरी हो गई. जहाँ जाए तू संग मुझे ले जा. ले जा, ले जा, ले जा, ले जा. ले जा, ले जा, महकी रात में चुरा के सारे रंग ले जा. ओके ओके नाईस. जरा बॅक साइड पाठ कर. इकडे प्रेक्षकाकडे पाठ कर. इकडे तोंड कर. हेअरस्टाईल बघा. बघू द्या त्याला. चलो हेअरस्टाईल साठी बक्षीस आहे. परीक्षकांना बघावं लागेल ना. कोणी गेले हेअरस्टाईल? तू केस तुझा कशी घेतली मागून. खूप खूप धन्यवाद. स्पर्धा क्रमांक 3 आदिती मुळे. स्टार्ट सॉन्ग. स्पर्धा क्रमांक 4 पूजा राणे फ्रॉम रेडे. स्पीच देत असताना
अनेक लहान मुलांचं किंवा स्त्रियांचं जीवन विस्कटलेलं आहे. पण आता या ठिकाणी आलेल्या सौंदर्याला बघून आमचे युवक विस्कटले त्याचा काय. खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे सती म्हणजे पूर्वीच्या याच्यामध्ये प्रथा होती सती जायची, तर तिचं असं म्हणणं आहे की सती ही महिला जाते, तिच्याबद्दल पुरुष कोण सती गेलेला आहे का बघा. लग्न झालेला विचारा, तो जिवंतपणी सतीचं जे काही वेदना आहे तो भोगतोय, त्यामुळे दुसरा सती जायची काय गरज नाहीये. हा झाला एक विनोदाचा भाग. मात्र तिने सांगितली ती वस्तुस्थिती आहे. अनेक मुलींवर महिलांवर अत्याचार होत आहेत, मात्र ज्याच्यावर अत्याचार होतो आणि जो गप्प बसतो तो आणखी अत्याचार करणाऱ्याला बळकटी देतो. त्यामुळे जिच्यावर अत्याचार होईल तिनं ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि एकाने कुठेतरी नेतृत्व करून अशा निर्भय सरकारवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीपर्यंत शिक्षा दिली पाहिजे आणि सरकारने यावर कठोरात कठोर कारवाई करणं तेवढंच गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद. पूजा स्टार्ट सॉन्ग आणि कॅटवॉक करून तो एक्झिट दे. स्पर्धा क्रमांक 5 ममता पेडणेकर. काय टॅलेंट डान्स मोठे पिकीला डान्सचा लाईक टू स्टार्ट सॉन्ग. यामध्ये आहेत 5,000 सदाबहार गाणी. हाय बाबा या नाही अग चटक चांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायस तरी कोण कोण वय वय कोण छबीदार छबी पितोऱ्यात उभे हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी पितोऱ्यात उभे बोर मग मग माझ्या डीपीला छबीदार छबी पितोऱ्यात उभे हजारांना लाईक्स माझ्या डीपीला छबीदार छबी पितोऱ्यात उभे बोर मग मग माझ्या डीपीला. थँक्स. वाट बघतोय रिक्षावाला असेल तर काढून ठेव म्हणजे गाणं पुढच्या स्पर्धकासाठी. स्टार्ट म्युझिक स्टार्ट कॅप ऑफ. मैं झुमका लगा के नाचूं मैं ठुमका लगा के नाचूं मैं झुमका लगा के नाचूं मैं ठुमका लगा के नाचूं ना मुझको रोक रे यानंतर ते स्पर्धा क्रमांक 6 अनुश्री नाईक. मैं झुमका लगा के नाचूं मैं ठुमका लगा के नाचूं मैं झुमका लगा के नाचूं मैं ठुमका लगा के नाचूं ना मुझको रोक रे शिट्टी कुठे वाजवावी आणि कोणाला वाजवावे हे कळलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. हा जागा असलेल्याची त्यांनी खून केलेली आहे. असोच जागा राहू शेवटच्या घ्या. तुझं स्वागत. स्पर्धा क्रमांक 6 अनुश्री नाईक डान्स असू दे. हा लाय बाबा तू टीचरचं काम केलं. क्या छुड़ाएगी नौकरी रोमियो रोमियो कल के रोमियो भोली शक्ल वाले सर के सारे मरे बिगो
Start music and get off. कोण इच्छुक असतील तर या फेरीनंतर श्लोक करण्यासाठी कोण इच्छुक असतील तर तयार राहायचं. कोण तुमच्यापैकी कोण असेल जर जेंट्स असतील तर रँक वॉक, लेडीज असतील तर कॅट वॉक, कोण येणार असतील तर या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीनंतर तुम्ही येऊ शकता. यानंतर पुढील स्पर्धक नंदिनी बेले, स्पर्धा क्रमांक 7. डान्स करणार आहे ती. खूप खूप धन्यवाद नंदिनी. ही सुपारीचं रोप कोणाचं घेऊन जा, या वर्षी खूप लागतं, मेघना लागतं आता. खूप जवळच राहत असणारे परीक्षा आणि तिसऱ्या परीक्षक सन्माननीय, चौथ्या परीक्षक सन्माननीय योगेंद्र राऊत. खूप खूप धन्यवाद. पुढील स्पर्धक दीपिक्षा मांडगावकर. स्पर्धेमध्ये सहभाग घेणं हे खरं यश असतं. डान्स जय हनुमान मित्र मंडळ आयोजित दीपावली शो टाइम आणि यातील मिस दीपावली 2021. लाखों का दिल तेरा, ये तेरा थंडर सा ठुमका, अब नखरा ना कर तू, बिजली बन के बे तू फ्लोर पे आ गिर. मेरी रानी रानी, मेरी रानी नाच, मेरी रानी रानी, मेरी रानी नाच, मेरी रानी रानी, मेरी रानी नाच, मेरी रानी रानी, मेरी रानी रानी, मेरी रानी नाच, मेरी रानी रानी, मेरी रानी नाच, मेरी रानी रानी, मेरी रानी नाच. धन्यवाद. थँक्स. स्टार्ट म्युझिक. शेवटची स्पर्धा क्रमांक 9 तन्वी गोसावे. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, चंदेरी जाहूल लावीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ
होल्ड होतं, विदाऊट म्युझिक होतं. आपल्या भावना काय कारण ह्यांची पण मदत घ्या. अतिशय सुरेल आवाजात गायलेला आहे, अतिशय सुंदर आवाजात मुरकिया खूप दिसून येतात. गायनात जर शिक्षण घेतलं तर प्रगती होऊ शकते. शिकलं पण असेल थोडंसं कदाचित. दीपावली शो टाइम आरोस बाजार आयोजित मिस दीपावली 2021 स्पर्धा क्रमांक 1 रुचिरा राऊत. जिस्मों का है ये जलवा, जिस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. Tell 'em like it is. I choose you. दिल कहीं न दे ये जलवा, मैं कहीं न दे ये जलवा. सन्माननीय परीक्षक कमलेशजी ठाकूर प्रश्न विचारतील. हाय रुचिरा. हॅलो सर. हॅलो, कोण बोलतोय? रुचिरा, ज्या फर्स्ट राऊंडमध्ये तू इंट्रोडक्शन देताना तू म्हटलंस की तुला ड्रॉइंग आवडतं, पण मी काय तुला ड्रॉइंगवर क्वेश्चन नाही विचारत आहे. ओके, तुझा फर्स्ट क्वेश्चन विचारतो मी तुला की सपोज एका बाजूला ज्ञान आणि एका बाजूला पैसा ठेवला तर तू त्यातून काय निवडशील आणि का? एका बाजूला ज्ञान नॉलेज आणि एका बाजूला पैसा ठेवला तर त्यातून काय निवडशील आणि का? ज्ञान. का? का? जेवढं ज्ञान असेल तेवढा आपण नंतर पैसा पण कमवू शकतो ना. अजून काही सांगू शकशील त्यावर? न शिकलेलो सुद्धा ओपन उलट घेऊन मला बांधला. बोल राणी काय? ज्ञानामुळे आपल्याला समाजात एक आदर भेटतो. एवढंच आहे. ओके, थँक्यू. ज्ञान ही एकमेव अशी गोष्ट आहे की कधीच चोरी जाऊ शकत नाही आणि ज्ञान दिल्यानं वाढतं. त्यामुळे मी तुम्हाला ज्ञान देतोय, तुमचं ज्ञान वाढवा आणि पुढच्या वेळी तुमच्यातीलच एक सूत्रसंचालक या ठिकाणी असेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. काय रसिकने आहे त्यावेळी माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचं काम केलं. आपण कोपऱ्यात उभा आहे, मात्र या ठिकाणी निवेदक म्हणून त्यांनी मला बोलवलं आणि आयत्या वेळी मीटिंग असतानाही रसिकच्या आणि सगळ्यांच्या आग्रहाखातर मला या ठिकाणी यावं लागलं. खरं तर आज या ठिकाणी मळेवाड कुंभरे गावचे उपसरपंच तत्पूर्वी प्रभारी सरपंच म्हणून काम करत असताना आता त्या पदावर असताना अशा प्रकारचं निवेदन किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा नाही असं मी ठरवलं होतं. मात्र युवा मित्र मंडळाचा जो महोत्सव होतो त्या महोत्सवामध्ये सौंदर्य स्पर्धेचे अँकरिंग किंवा सूत्रसंचालन मीच करतो. मात्र आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर आणि रसिकचा शब्द या ठिकाणी मी मोडू शकत नव्हतो. ललित असेल किंवा संदीप असेल यांनी विनवणी केली किंवा एक रिक्वेस्ट केली आणि एक चांगला कार्यक्रम तुम्ही करताय, त्यामुळे तुम्हाला एक मॉरल सपोर्ट आणि स्पिरिट यावं यासाठी मी खऱ्या अर्थाने आलो. या ठिकाणी तुमचं ज्ञान अगाध आहे. तुम्ही म्युझिकच्या तालावर रॅम्प वॉक करा, कॅटवॉक करा आणि मी बघत होतो परीक्षकांचं लक्ष आहे की टेन्शन घेऊन. हाय रुचिरा, हॅलो मॅम. मी तुला एक प्रश्न विचारू इच्छिते. आई व बाबा या दोघांपैकी तू कोणावर जास्त प्रेम करतेस व का? दोघांवर. का? आई आपल्याला जन्म देते, 9 महिने कष्ट करते, 9 महिने आपल्याला पोटात वाढवते आणि बाबा आपल्याला ते दाखवत नाहीत काळजी करतात ते, पण ते काळजी करत असतात आपली आणि आपल्याला वेळोवेळी सहकार्य करतात. त्यानंतर जन्माला आल्यानंतर आपल्याला जे हवं नको ते सगळं बघतात. त्यामुळे मला दोन्ही आवडतात. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. मला वाटलं बाबा पैसे देतात, आई जेव्हा खूप खूप धन्यवाद. बाप हा कधी कोणाला कळलेला नाही. आई ही सगळ्यांना माहित आहे. 9 महिने आपल्या उदरामध्ये आपल्या गर्भाला लहानाचं मोठं करते ती आई सगळ्यांना माहित आहे. मात्र आतल्या आत आपल्या संसारासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी वारंवार झटणारा, वारंवार अन्याय
अशी आई खरोखर या पृथ्वीवर श्रेष्ठ आहे. आणि या पृथ्वीवरचे आपले खरे देव कोण असतील तर आई आणि वडील. ज्ञान वाढलं. स्टार्ट म्युझिक. जलवा किस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे ये जलवा, मकसद भी दे ये जलवा. जलवा दिल कहीं दिल ये जलवा, मैं कहीं दिल ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा. धन्यवाद. सगळा साफ झाला. स्पर्धा क्रमांक 2 आपल्या समोर येते. स्पर्धा क्रमांक 2. स्पर्धा क्रमांक 2 या ठिकाणी यायचंय. स्टार्ट म्युझिक. स्पर्धा क्रमांक 2. ये जलवा किस्मों का है ये जलवा, शोहरत भी दे सोनल मांडवकर. मकसद भी दे ये जलवा. जलवा दिल कहीं दिल ये जलवा, मैं कहीं दिल ये जलवा, नशा ही नशा ये जलवा, मजा ही मजा. नशा ही नशा. हॅलो सोनल. वेगळे. हां सोनल, ही तुझी फर्स्ट कॉम्पिटिशन आहे. ओके. नेक्स्ट टाइम ना इंट्रोडक्शन जेव्हा तू देणार ना तेव्हा फक्त नाव सांगू नकोस किंवा कुठून आली एवढं सांगू नकोस. तुझा छंद काय आहे, तुला काय कशात करिअर करायचं आहे ह्यावर थोडीशी तू तयारी कर. ओके. पुढच्या वर्षी आहे स्पर्धा परत. हां. ओके. मग थोडंसं त्यावर तू वर्क केलं पाहिजे असं वाटतं. बाकी कॅटवॉक किंवा कॉस्ट्युम वगैरे खूप चांगला आहे तुझा. ओके. मी आता प्रश्नाकडे वळतो. कमलेशजी थोडं तुम्हाला थांबवतोय. आता या ठिकाणी जे स्पर्धक आहेत ते सगळे स्थानिक आहेत. हो, बरं. एक बिले किंवा पूजा राणे किंवा गोसावी हे 2-3 स्पर्धक सोडले तर खरोखर तो फक्त आईबद्दल काय सांगशील आणि एखादं आईबद्दल एक वाक्य आहे किंवा एक म्हण आहे ती पण एक तुला जर आठवली तर तू सांगू शकतेस. पण आईबद्दल काय सांगशील ते मला सांग. सांगू आईचं माहेर आई काय सांग ना. तू किती वेळात लागली असताना सांग. तू त्यांच्या नाही का बाकीचं विचार ना, माहिती विचारली सांगून टाक. चांगला प्रश्न आहे. आई लहानच मोठं करते. वडिलांची त्यांना साथ असते. हॅलो आदिती. हाय. आदिती, तू फर्स्ट राऊंड जेव्हा इंट्रोडक्शन आणि ट्रेडिशनलचा जेव्हा होता ना तेव्हा तू त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की तुला डान्स आवडतो, कबड्डी आवडते, बरोबर, आणि तुला इंग्लिशमध्ये पण काही करायची इच्छा आहे. हाय पूजा. हॅलो सर. पूजा, मी गेले कित्येक वर्ष तुला मी अशा आपल्या मिस ब्युटी कॉम्पिटिशनमध्ये मी तुला पाहिलं आहे आणि मी बऱ्याच वेळा परीक्षण पण केलं आहे. कुठेतरी प्लस मायनस प्रत्येक वेळ होत असतं, पण मी तुला बऱ्याच वेळा पाहिलं की तू कधी नाराज होत नाहीस आणि एव्हरी टाईम तू म्हणजे पार्टिसिपेट कुठेही असू दे पण तू पार्टिसिपेट करते. हल्ला हा करणारा आणि हल्लेखोर बनणारा ही वृत्ती आहे.
ही वृत्ती ज्याच्या मनामध्ये खोलवर गाडली जाते, मन परिवर्तन केलं जातं. मुळात आतंकवादी हे जन्माला आलेले नसतात, तर ते बनवले जातात. ममता पेडणेकर प्रश्न विचारतो. ममता, तू पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये तू सांगितलंस की तुला पोएम करायला आवडते, लिखाण आवडतं आणि तू आता BCom आहेस, बरोबर ना? तू पोएम लगेच तयार करते का? हो तर अभ्यास करताना असं कंटाळा आलाय तर थोडा वेळ अभ्यासाला वाचते. She got the style in her. Not even smiling at her. She got the style in her. परीक्षा प्रश्न विचारतो. अनुश्री, तसं तू इंट्रोडक्शनला काही एवढं जास्त सांगितलं नाही, तरी पण मी तुला एक क्वेश्चन विचारतो. एक सिम्पल क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर बघ तुला जमेल की नाही. मला एक सांग, जो 2 वर्षापासून आपल्या देशामध्ये एक रोग आला आहे, त्याचं नाव तुला माहिती असेल, बरोबर? तर मला एक सांग, त्याला आपण इंग्लिशमध्ये कोविड पण म्हणतो, बरोबर ना? बरेच क्वेश्चन हे कोरोनावर किंवा ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे शिक्षणावर विचारले गेले. तर त्यातीलच मी तुला एक प्रश्न विचारतो. ह्याच वर्षी ज्या काही परीक्षा होत्या 10th मंथ किंवा 12th मंथ, तर काही म्हणजे सगळेच विद्यार्थी 10th आणि 12thचे परीक्षा न देता पास झाले, हे माहिती असेल ना तुला? दीपिक्षा, ओके, ठीक आहे. दीपिक्षा, मी आता जस्ट विचारलं की तू ह्याच गावची युवती आहेस का, तर मला तन्वी तू पहिल्या इंट्रोडक्शनमध्ये तू सांगितलंस की तू मेकअप आर्टिस्ट आहे म्हणून, ते सांगितलं होतंस का? नाही, मी ब्युटिशियन आहे. ब्युटिशियन आहे. मग ते गायनामध्ये पण एवढा चांगला आवाज कसं काय? मग ते तू का लपतो? म्हणजे मी जस्ट विचारतो असं, पण एवढा चांगला आवाज असताना का नाही सांगितलं असं म्हणतो? सर, मी प्रोफेशन माझं जे आहे ते सांगितलं. शो टाइम आणि या दीपावली शो टाइम मध्ये आकर्षक, सर्वांचं आकर्षण असणारी आगळी वेगळी आरोस पंचक्रोशीमध्ये पहिल्यांदा होणारी स्पर्धा अर्थातच मिस दीपावली 2021. आणि या स्पर्धेमध्ये 9 स्पर्धक सहभागी झाले होते. एकापेक्षा एक त्यांच्याकडे टॅलेंट होतं. काही वयाने होते, काही शिक्षण घेत आहेत, असे स्पर्धक होते. मात्र स्पर्धकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला या ठिकाणी कस लावलेला आहे किंवा आपले कलागुण या ठिकाणी सादर केलेले आहेत. आजी, तुम्हाला विनंती आहे, निकाल लागल्यानंतर जा. आजी ऐकायला भानगडीतच नाही. सुसाट सर्व स्पर्धकांना विनंती आहे, स्टेजवर या. काय मिळालं आणि तुम्ही आता इथे येऊन या स्पर्धेतून काय घेऊन जाणार आहात? बक्षीस मिळो न मिळो, पण या स्पर्धेतून तुम्ही कशा प्रकारचा अनुभव घेऊन जाणार आहात? सांगा, तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय वाटलं आणि काय अनुभव? मला बक्षीस मिळालं नाही तरी चालेल, मला इकडे परफॉर्म करायला भेटला हे. ठीक आहे, आता 8 जण राहिले. 8 जणांचा नंबर काढा. पुढचा. मला या स्पर्धेत भाग घ्यायला आवडतं आणि मला खूप आनंद होतोय आणि मला यातून शिकायला भेटलं
की स्टेज डेअरिंग सगळ्यात महत्त्वाचं असतं. अतिशय सुरेख. मला हा पडशीत पडती. खरोखर शिक्षणाला कमी आहे. आता लहान आहेत, 9वी 10वी 8वीत मुलं आहेत आणि त्यांचे विचार आहेत या स्पर्धेबद्दल किंवा त्यांच्या मनात या स्पर्धेबद्दल किंवा या कार्यक्रमाबद्दलची असलेली भावना ही तितकीच महत्वाची आहे. सांग. मला या स्पर्धेत भाग घ्यायला आवडलं कारण मी पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला आणि असू दे. खूप खूप धन्यवाद. सांग ना. मी पहिल्यांदा पण एकदा भाग घेतलेला आणि हा दुसरा वेळी घेतला. बोल बोल तू बोल. बोल ना. या स्पर्धेबद्दल तुला काय वाटलं, आयोजनाबद्दल काय वाटलं, या ठिकाणचं एकंदरीत वातावरण किंवा या ठिकाणचा प्रेक्षक वर्ग काय सांगशील? ठीक आहे. नेक्स्ट ममता. या मंडळाचं सर्वात प्रथम मी अभिनंदन करते की या छोट्याशा गावामध्ये एवढा मोठा स्टेज भरवणं, एवढे परीक्षा एवढी स्पर्धा भरवणं छोटं काम नसतं. याच्या वयाने जरी लहान असले, शिक्षणाने जरी लहान असले तरी त्यांची विचार करण्याची क्षमता मात्र मोठी आहे. याच्यासाठी मी त्यांचे खूप दाद देते आणि खरंच आरोग्यामध्ये एवढी स्पर्धा अशी भरेल असं वाटलं नव्हतं. पण खूप खूप मस्त वाटलंय की आयोजक माणगावकर आणि बाकीचे जे सहकारी जे आहेत त्यांना खूप अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देते आणि अशाच प्रकारच्या मोठमोठ्या स्पर्धा इथे भरू देत अशी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. आणि त्यांच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचालीसाठी, पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि काय राहिले बोलायचं बोल. ओके, थँक्यू सर. ओके. जय हनुमान मंडळ यांचे मी धन्यवाद करते कारण की आम्हा सर्वांना आम्हाला स्टेज भेटला आणि माझी ही पहिलीच हे आहे कॉम्पिटिशनला उतरण्याची आणि मग त्यांच्यामुळे मला स्टेज भेटला त्याबद्दल थँक्यू. तुमच्यामुळे स्टेज भेटला आणि आम्हाला मित्रमंडळाचे मी खरेच आभारी आहे कारण म्हणतात तसं एक स्पर्धक हा स्पर्धेचा भूक केलेला असतो आणि त्याची भूक भागवण्याचं काम या मंडळाने केलं आहे. प्रत्येक स्पर्धा ही आपल्यामध्ये एक नवीन अनुभव घेऊन येणारी असते आणि प्रत्येकासाठी एक नवीन अनुभव अनुभवण्याची एक नवीन संधी देखील असते आणि ही संधी या खूप खूप धन्यवाद. आणि शेवटच्या स्पर्धा. कोविडमुळे बऱ्याच टाईम स्पर्धा घेतल्या गेल्या नाहीत परंतु कोविड नंतर ही प्रथमच स्पर्धा असेल की ती आयोजित करून एवढी छान सक्सेसफुल झाली आहे. त्याच्यामुळे स्टेज डेअरिंग आलं, छान कॉम्पिटिशन्स बघायला मिळाले, नवीन नवीन स्पर्धक देखील बघायला मिळाले. त्याच्यामुळे या मंडळाचे मी खरंच खूप आभार मानते. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आरोस बाजार अर्थात दांडे गणेश पांडव याला एक तुम्हाला सगळ्यांना युवकांना एक विनंती करतो की मंडळामध्ये आम्ही पण आहोत, अनेक मंडळांमध्ये आम्ही कार्यरत आहोत. मंडळामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद असला तरी ठीक आहे, मतभेद आणू नका. आणि बक्षीस जात आहे
स्पर्धा क्रमांक 8 दीपिक्षा माणगावकर. परीक्षकांनी जरा सांगितलं की तुझी स्माईल पहिल्यापासून शेवटपर्यंत तशी होती तेव्हा मला वाटलं की बक्षीस दिलं जाणार. त्यानंतर दुसरं वैयक्तिक बक्षीस बेस्ट हेअरस्टाईल आणि हे बक्षीस देणार रुचिरा राऊत. बक्षीस देतील पांडव यांना विनंती करतोय. प्रथमेश पांडव यांनी बक्षीस वितरित करायचं आहे. बेस्ट हेअरस्टाईल फॉर रुचिरा राऊत. जो तू टिकटॉक टिकटॉक चलती है माना ये सारी मेरी हाई हील्स की गलती है. तो जा तू है कौन जी तो बता तू है कौन कहां से है कहां. या स्पर्धेचं परीक्षण केलेले सन्माननीय कमलेश ठाकूर यांना विनंती करतो की ते पुढे यायचं आहे आणि एकंदरीत या स्पर्धेसंदर्भात स्पर्धक आहेत त्यासाठी तुम्ही काय संदेश देता. नंदिनी पिल्ले. आणि मी वेदांत शिरोडकर यांना विनंती करतोय की नंदिनी बिले यांना तृतीय क्रमांकाचा सन्मान चिन्ह प्रदान करावं. भेटला आणि आम्हाला अमोलमुळे भेटला स्टेज. खूप खूप धन्यवाद. जयोजमान मित्रमंडळाचे मी खरेच आभारी आहे. कारण म्हणतात तसं एक स्पर्धक हा स्पर्धेचा भुकेलेला असतो आणि त्याची भूक भागवण्याचं काम या मंडळाने केलं आहे. प्रत्येक स्पर्धा ही आपल्यामध्ये एक नवीन अनुभव घेऊन येणारी असते आणि प्रत्येकासाठी एक नवीन अनुभव अनुभवण्याची एक नवीन संधी देखील असते आणि ही संधी या व्यासपीठातर्फे आपल्याला मिळाली आहे आणि याचं मी सोनं केलं आहे की नाही हे परीक्षकच ठरवतील. परंतु प्रत्येक स्पर्धकाला इथे एक व्यासपीठ मिळालं आणि ते देखील हक्काचं, यासाठी मी मंडळाचे खरेच आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. पूजा रुचिरा ते जरा सही करून हात लागा. खूप वेळ झाला ना. बोल काय सांगशील, कसा अनुभव आला या स्पर्धेमुळे, कशा प्रकारचे तुम्हाला स्पिरिट मिळतं, तुम्हाला काय अनुभव आला, या आयोजन कसं होतं, नियोजन कसं होतं, तुम्ही स्पर्धा बघताय मळेवाडमध्ये, काय सांगशील. या स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या प्रकारे केलं होतं आणि या स्पर्धेमुळे आम्हाला एक सगळ्यांना एक वेगळा अनुभव भेटला. खूप गोष्टी शिकायला भेटल्या आणि खूप खूप धन्यवाद. आणि शेवटच्या स्पर्धा कोविडमुळे बऱ्याच टाइम स्पर्धा घेतल्या गेल्या नाहीत, परंतु कोविड नंतर ही प्रथमच स्पर्धा असेल की ती आयोजित करून एवढी छान सक्सेसफुल झाली आहे. त्याच्यामुळे स्टेज डेअरिंग आलं, छान कॉम्पिटिशन्स बघायला मिळाले, नवीन नवीन स्पर्धक देखील बघायला मिळाले. त्याच्यामुळे या मंडळाचे मी खरंच खूप आभार मानते. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. या जयवंत मित्र मंडळानं ही स्पर्धा आयोजित केली आणि तुम्हाला सगळ्यांना स्टेज दिलं आणि त्या स्टेजचं तुम्ही खऱ्या अर्थानं बक्षीस मिळो पण खऱ्या अर्थानं तुम्ही सोनं केलं तसं मी म्हणेन. कारण पूजा राणे असेल किंवा गोसावी असतील किंवा आमचे भिले असतील, बाकीचे स्पर्धक जर बघितलं तर या ठिकाणी ग्रामीण भागातले स्पर्धक आहेत, त्यांना स्पर्धेचा जास्त अनुभव नाहीये. असं असतानाही त्यांचा वयाचा विचार केला तुमच्या तिघांच्या मनानं, ती पण भिले पण छोटी आहे, पण बाकीच्या दोन स्पर्धक जे तुम्ही आहात ते इतर स्पर्धक बघाल तर 9वी मध्ये 10वी मध्ये शिकताय. खरोखर या वयात अशा पद्धतीनं सामोरं जाणं आणि ते सुद्धा थेट मिस दीपावली सारख्या सौंदर्य स्पर्धेने, आणि त्यांनी जी उत्तर दिली, भले त्यांचं मिळालेलं व्यवहार ज्ञान किंवा त्यांचं पुस्तकी ज्ञान जे काय असेल त्यातून त्यांनी तोडकी मोडकी असं वाटतं पण उत्तर दिली. काही वेळा विनोद तुम्ही केले, मात्र या ठिकाणी विनोद करण्याचा एकच माझ्या त्यामागचा उद्देश होता की लोकांचं मनोरंजन व्हावं. तुमच्या भावना कुठेही दुखवायचा माझा उद्देश नव्हता.
खरोखर तुम्ही या वयामध्ये जी परीक्षकांच्या फेरीला सामोरं जात असताना जी उत्तर दिली त्याबद्दल खरोखर यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचबरोबर मी शेवटी सांगत दिला शेवटचे ओव्हर चालू आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत. तर या 6 चेंडू शिल्लक असताना मी तुम्हाला एकच सगळ्यांना विनंती करेन की त्याचप्रमाणे तुमची दिलगिरी पण व्यक्त करेन. या ठिकाणी असलेले सर्व रसिक, माझा मित्र रसिक आणि त्याबरोबरच परीक्षक, सन्माननीय परीक्षक आणि स्पर्धक यामध्ये स्पर्धा घेत असताना, निवेदन करत असताना, सूत्रंजन करत असताना तुमच्याबद्दल एखादी कमेंट किंवा एखादा विनोद मी केला असेल तर त्यामागे माझी तुमची भावना दुखवायचा उद्देश नव्हता, एक निखळ मनोरंजन व्हावं हाच उद्देश होता. जर माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, कुणाचं मन दुखावलेलं असेल तर ते सगळं विसरून जा आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झाला हेच माझ्यासाठी आणि मंडळासाठी लाख मोलाचं होतं. आणि इथून तुम्ही एक चांगला गोडवा घेऊन जा. जो काय राग असेल तो सगळा माझ्यावर ठेवा, मात्र मंडळावर भरभरून प्रेम करा आणि पुढच्या वेळी माझ्यावर प्रेम करा. खूप खूप धन्यवाद. मी सर्व स्पर्धकांना विनंती करतोय की आता या ठिकाणी म्युझिक लागेल, म्युझिकच्या तालावर सगळ्यांनी एक्झिट घ्यायचा आहे आणि या ठिकाणी लगेचच निकाल तयार केला जाईल. निकाल तयार झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा स्टेजवर बोलावलं जाईल आणि त्यातून आज ठरणार आहे मिस दीपावली 2021 ची मानकरी युवती. स्टार्ट म्युझिक. जो तू टिकटॉक टिकटॉक चलती है, माना ये सारी तेरी हाई हील्स की गलती है. तू तो जादू है गॉड, जिद बता तू है कौन, कहां से आई कहां से गई, सारे घर मुझे भरवाई. सन्माननीय परीक्षकांना विनंती करतोय, सन्माननीय परीक्षक कमलेश ठाकूर, सन्माननीय परीक्षक सौ मधुरा काणे, सन्माननीय परीक्षक सन्माननीय योगेंद्र राऊत यांना विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर यायचंय. लगेचच या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होईल आणि कोणाला मिळणार पहिला नंबर. सन्माननीय व्यक्तींना बाबा तिकडे बघ, इकडे बघू नको, खूप या ठिकाणी सन्माननीय मंदार कापोलकर, सन्माननीय प्रथमेश करपे, सन्माननीय ओंकार नाईक, सन्माननीय महेश पांगम आणि सन्माननीय राजू नाईक या सर्व मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे. सन्माननीय मंदार दाभोळकर, सन्माननीय प्रथमेश करपे, सन्माननीय ओंकार नाईक, सन्माननीय महेश पांगम, सन्माननीय राजू नाईक. युवा मित्र मंडळ मराठा कोटऱ्याचे आमचे छोटे कार्यकर्ते सन्माननीय सर्वांश नाईक याचा वाढदिवस आहे. जैन मित्र मंडळाकडून या सर्वेशला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मी आता बोलतोय मगासपासून हा पूर्ण प्रोग्राम पाहताना तुम्ही जे सूत्रसंचालन ऐकता आहात त्यांनी मगाशी उल्लेख केला की त्यांना हे करायचं नव्हतं किंवा करू थोडक्यात हे करणार नाही असं त्यांनी ठरवलं होतं. पण आमच्या शब्दाला मान देऊन, आमच्या मंडळाच्या शब्दांना आणि मित्रत्वाची जाणीव ठेवून ज्यांनी मगासपासून म्हणजे जवळपास सुरू झाल्यापासून या प्रोग्रामची धुरा ज्यांनी सांभाळली, कारण आम्हाला पहिल्यांदाच मिस दीपावली करतो याचं एवढं नॉलेज आमच्याकडे नाही किंवा त्याचा अनुभव नाही, तरी पण आम्ही या कार्यक्रमात उतरलो आणि मागून ज्यांनी हात दिले तुम्ही पुढे जा आम्ही मागे आहोत असं म्हणून पहिल्यांदा ज्या दिवशी ठरवला कार्यक्रम त्या दिवशीपासून आतापर्यंत अगदी त्याचं सूत्रसंचालन करण्यापर्यंत ज्यांनी आम्हाला मदत केली असं हेमंत सरांसाठी जोरदार एकदा टाळ्या. मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. त्यांच्यासाठी फक्त
दोन काव्यपंक्ती माझ्याकडून की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती या बोरगावकरांच्या काव्यपंक्तींना सार्थ ठरवून तद्वत त्या दिव्यत्वाची प्रचिती ठेवून देणारे हे सूत्रसंचालक, हे निवेदक, उत्कृष्ट पत्रकार आणि असेच आपले बाजूच्या शहराचे उपसरपंच आणि आता होणारे सरपंच, पुढे काही त्यांच्या राजकारणातील त्यांची जी दिशा आहे त्यांना आम्ही यशस्वीतेचा आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ आणि याच्यासाठी आम्हाला ही मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या पुन्हा एकदा बक्षिसाचा जो कार्यक्रम आहे तो त्यांच्या हाती सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद रसिक. सन्माननीय मंदार दाभोळकर, सन्माननीय प्रथमेश करपे, सन्माननीय ओंकार नाईक, सन्माननीय महेश पांगम, सन्माननीय राजू नाईक यांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ स्टेजवर यावं जेणेकरून तुम्ही एक काम करा, तुम्ही ठरवा, तुम्ही बसतोय. खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा बोलण्याचा आवाज, स्पर्धकांचा तुमच्यापर्यंत बोलण्याचा आवाज जो पोहोचला, अतिशय चांगली साथ दिली. कारण या स्पर्धेला सगळ्यात महत्त्वाचं असतं तो म्हणजे डीजे, अर्थातच साऊंड सर्व्हिस. या सर्व माझ्या साऊंड सर्व्हिस देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. धन्यवाद. प्रथम पारितोषिक रोख रुपये 3,000, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 2,000 रुपये, तृतीय पारितोषिक रोख रक्कम 1,000 रुपये. त्याचप्रमाणे पहिल्या तिन्ही स्पर्धकांसाठी आकर्षक सन्मान चिन्ह आणि विजेत्याला मिळणार आहे मानाचा हिरे जडित मुकुट. मग कोणाच्या शिरपेचात जाणार हा मानाचा मुकुट, कोणाला मिळणार मैस दीपावली 2021 चा मानाचा भेट कोणाला मिळणार? या स्पर्धेतील ही स्पर्धा ही पहिली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतील पहिला स्पर्धक विजेता म्हणून कोण ठरतो याकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे. तत्पूर्वी मी बक्षीस देण्यासाठी ज्यांची नावं घेतली होती त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी या स्पर्धेसाठी स्वतः हातभार लावले त्यांना येऊ दे. त्यांच्यामध्ये ललित नाईक, प्रतीक मालवणकर, वेदांत शिरोडकर, ओंकार नाईक, रंजन नाईक यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. त्यांच्या हस्तेच ही बक्षीस वितरण होऊ दे अशी त्यांचं मान्यवरांचं बाकीच्यांचं म्हणणं आहे. खरोखर मान्यवरांची मी नावं घेतली. मान्यवर का होऊ शकतो याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे या 5 जणांची नावं घेतली. खरं म्हणजे मोठेपण आहे. मोठेपण आम्ही दिलं होतं, पण त्यांनी त्याच मोठ्या मनानं या ठिकाणी ज्यांना याचं श्रेय दिलं पाहिजे. आपण स्टेजवर न जाता कोणाच्या हस्ते बक्षीस वितरण केलं पाहिजे त्यासाठी ज्यांच्यासाठी नाव ज्यांनी सुचवलं त्या सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद. साईद मांडगावकर स्टेजच्या पाठीमागे राहून बरीचशी मदत करणारी आणि या सगळ्यासाठी हातभार लावणारी मुलं यांनीच पुढाकार घेतला म्हणून आज कार्यक्रम सफल होत आहे. यांच्या हस्ते ती बक्षीस देऊन साईद मांडगावकर. जैनवन मित्र मंडळ आरोस बाजार अर्थात दांडे रमेश मांडगावकर याला एक तुम्हाला सगळ्यांना युवकांना विनंती करतो की मंडळामध्ये आम्ही पण आहोत, अनेक मंडळामध्ये आम्ही कार्यरत आहोत. मंडळामध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद असला तरी ठीक आहे, मनभेद आणू नका. ज्यावेळी तुमच्या मनामध्ये मनभेद निर्माण होईल त्यावेळी तुमचं मंडळ कार्यक्रम करू शकणार नाही. ज्यावेळी तुमच्यामध्ये कटुता निर्माण होईल त्यावेळी तुमचे कार्यक्रम होऊ शकणार नाही. त्यामुळे मतभेद चालतील, मनभेद चालणार नाही. तुमची एक दिलानं एक मतानं या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम करा. कोणत्या प्रकारचं कटुता एकाबद्दल ठेवू नका. पदावर कोण आहे याच्यापेक्षा आपलं मंडळ महत्वाचं आहे. ज्या देवाच्या नावावर तुम्ही मंडळ चालवतात त्या देवाच्या नावाला साजेसं असं काम तुम्ही करा. भविष्यात एक मोठं आरोग्य शिबिर आपण भरवूया. त्यासाठी विनामूल्य तुम्हाला डॉक्टर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी राहील. तुम्ही ठिकाण आणि तारीख सांगा, डॉक्टर तुमच्या दारात हजर असतील. मी आता थेट जवळ झोपण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे मी थेट वळतोय
बक्षिसाकडे. पहिलं वैयक्तिक बक्षीस आहे बेस्ट स्माईल आणि बक्षीस जात आहे स्पर्धा क्रमांक 8 दीपिक्षा माणगावकर. गुरमीत लालवकर यांनी बक्षीस वितरित करण्याची विनंती करण्यात करतोय. बेस्ट स्माईलचं हे पारितोषिक. परीक्षकांनी याला सांगितलं की तुझी स्माईल पहिल्यापासून शेवटपर्यंत तशी होती, तेव्हा मला वाटलं की बक्षीस दिलाच जाणार. त्यानंतर दुसरं वैयक्तिक बक्षीस बेस्ट हेअरस्टाईल आणि हे बक्षीस जात आहे रुचिरा राव. बक्षीस जातील 5व्या विनंती करतोय प्रतिवेद पांडव यांनी बक्षीस वितरित करायचं आहे. बेस्ट हेअरस्टाईल फॉर रुचिरा राव. जो तू टिकटॉक टिकटॉक चलती है माना ये सारी तेरी हाई हील्स की गलती है. तो जा तू है कौन जिनको बता तू है कौन कहां से है कहां. या स्पर्धेचं परीक्षण केलेलं आहे सन्माननीय कमलेश ठाकूर यांना विनंती करतोय की ते पुढे यायचं आहे आणि एकंदरीत या स्पर्धेसंदर्भात स्पर्धा आहे तुम्ही काय संदेश देताल एक 2 शब्दामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं. नमस्कार, मी कमलेश ठाकूर, मी सावंतवाडीवरून आलो आहे. खरं तर मी हेमंतदादाच्या संपर्कात गेले बरेच वर्ष इथे आहे, म्हणजे मळेवाडमध्ये. तर मला तर वाटतं की ह्या जजिंगच्या ट्रॉफी माझ्या घरी जास्त आहेत आणि मी कॉम्पिटिशन विन झालेल्या ट्रॉफी त्या खूप कमी आहे. तर ही जी मला जजिंगची जी संधी मिळाली ही फक्त एक हेमंतदादाकडनंच मिळाली आहे. आणि आता ह्या स्पर्धेबद्दल सांगायचं झालं तर स्पर्धा ही आधी ठरली होती, पण पावसामुळे मला वाटतं मला पोस्टपोन झाली आणि मी त्यावेळी तर येणार नसतो, मी सांगितलेला प्रॉब्लेम. पण तरी पण मला त्याने काल मी फोन नाही घेतल्याने मला मेसेज टाकला आणि मला म्हणाला की तुला यावं लागेल. मी म्हटलं तू काही टेन्शन घेऊ नकोस की मी तिकडे पोहोचणार म्हणजे पोहोचणार. तर मी माझं ऑफिस वगैरे करून मी त्या टाइममध्ये मी परफेक्ट पोहोचलो इथे. तर इथलं आयोजन पण खूप मला आवडलं, खरंच खूप चांगलं आहे. मला वाटतं ह्या गावात दीपावली शो टाइम मला वाटतं फर्स्ट टाइम होत असेल आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आयोजन होईल असं कोणी म्हणजे ग्राह्य धरू शकत नाही की फर्स्ट टाइम असून एवढं होईल. पण खरोखरच जसं तुम्ही नावं घेतलं की इकडच्या एवढ्या म्हणजे युवकांनी एवढी मेहनत घेतली तर ती खूप म्हणजे चांगली फळाला आहे आणि म्हणजे खूप एवढं चांगलं कार्यक्रम झाला ना तो. आणि एवढी लोक बसली आहेत मेन म्हणजे की शेवटपर्यंत. नाहीतर बाकी गावातनी असं असतं की जो टाइम झाला आणि मेन म्हणजे उद्या संडे पण नाही, तर एवढं वर्किंग डे असून सुद्धा एवढी लोक आज कार्यक्रमाला शेवटपर्यंत अजूनही बसून आहेत. तर या गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना पण माझे धन्यवाद. तर हे जे आता जे कंटेस्टंट आहेत तर काही कंटेस्टंटला मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो, म्हणजे खूप जण पार्टिसिपेट पण करतात इथे. तर मला एवढंच म्हणायचं आहे, मी पण तुमच्या अगोदर पार्टिसिपेट केलंय आणि खरं सांगायचं ना तर 2011 मध्ये मी जेव्हा फर्स्ट आलो होतो आणि त्याच्यासाठी मला जे रॅम्प वॉक म्हणतात किंवा इंट्रोडक्शन असतं ते मला हेमंत मराठे सरांनी शिकवलं. आणि तेव्हा मला वाटतं ते लोकमत ऑफिसमध्ये होते आणि लोकमत ऑफिसच्या फर्स्ट फ्लोअरवर मला त्यांनी रॅम्प वॉक शिकवलं होतं. आणि त्याच दिवशी मी दोडामारला गेलो आणि त्याच दिवशी मी विन पण झालो. त्याच्यानंतर मी मालवणमध्ये पण विन झालो. पण असे विनर होत असतात किंवा कोण विन होतही नसतं. आणि असं पण असतं की एका ठिकाणी विनर झालो की सेकंड टाइम मी विनर झालोही नाही. पण त्यावेळी मी असं म्हणेन की बाकीच्या कंटेस्टंटनी पण तुम्ही म्हणजे नाराज होऊ नये, कारण संधी ही कायम येत असते. दरवर्षी आपल्याकडे सिंधुदुर्गात दीपावली शो टाइम्स वगैरे होत असतात. तर असं समजा की आज जर मी इथे हरली आहे किंवा मी विन नाही झाली तर ही माझी एक शिकण्याची संधी होती आणि त्यातून मला कळलं की काय इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. जे स्पेशली जे फर्स्ट टाइम इकडे पार्टिसिपेट झाले त्यांच्यासाठी आहे. आणि बस एवढंच सांगतो. आता विनरची लिस्ट मी दिलेली आहे, सांगतील सर. धन्यवाद. धन्यवाद कमलेशजी. तत्पूर्वी या ठिकाणी परीक्षकांसाठी सन्मान चिन्ह आहे. तर सन्माननीय परीक्षक कमलेश ठाकूर, सन्माननीय परीक्षक योगेंद्र राऊत आणि सन्माननीय परीक्षक सौ मधुरा काणे या माझ्या भगिनी आहेत. मधुरा काणे ह्या रत्नागिरीतून आलेल्या आहेत खास आपल्या स्पर्धेसाठी, कारण या ठिकाणी स्पर्धक जे आलेले आहेत त्यांचं परीक्षण करण्यासाठी परीक्षक हवे होते आणि एक महिला कोणतरी परीक्षक होईल म्हणून हिला खास विनंती केली आणि ती खास
कार्यक्रमासाठी रत्नागिरीहून या ठिकाणी परीक्षणासाठी आले ती माझी भगिनी आहे. तर विनंती करतोय की तिन्ही परीक्षकांनी पुढे यायचं आणि मी साहिल माझ्याकडे यांना विनंती करतोय की तिन्ही परीक्षकांना आमच्याकडून एक छोटीशी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं आभार व्यक्त करायचे. कमलेश ठाकूर सन्माननीय परीक्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतात. धन्यवाद. त्यानंतर दुसरे परीक्षक सन्माननीय मधुरा काणे त्यांनाही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. आणि तिसरे परीक्षक वेशभूषा स्पर्धेसाठी आणि मिस दीपावलीसाठी असलेले सन्माननीय योगेंद्र राऊत युवा मित्र मंडळ किंवा भूषेश्वर मंडळाच्या कार्यक्रमामध्ये यांच्या मिस दीपावलीमध्ये चांगली मदत मिळायची. मी आता म्हणतोय थेट स्पर्धा क्रमांक जो विजेता असेल तिसऱ्या क्रमांकाचा विजेता स्पर्धक रुपये 1001 सन्मान चिन्ह आणि मानाचा बेल्ट मिळणार आहे. आणि या बक्षिसाचा स्पर्धा क्रमांक विजेता तिसऱ्या क्रमांकाचा विजेता स्पर्धक आहे ज्याला मिळणारा रोख रक्कम 1001 सन्मानित चिन्ह मानाचा बेल्ट आणि याचा मानकरी आहे कुमारी नंदिनी पिले. आणि मी वेदांत शिरोडकर विनंती करतोय की नंदिनी विले यांना तृतीय क्रमांकाचा सन्मान चिन्ह प्रदान करावं. नंदिनी बिले तिसऱ्या क्रमांकाची मानकरी मिस दीपावली 2021 मिस दीपावली 2021 ची तृतीय क्रमांकाची मानकरी रोख रक्कम 2001 सन्मान चिन्ह आणि मानाचा बेल्ट आणि याची मानकरी आहे कुमारी तन्वी गोसावी. मी रंजन नाईक यांना विनंती करतोय की त्यांनी सन्मान चिन्ह द्यायचे. तसेच आपले परीक्षक ठाकूर सरांना विनंती करतोय की त्यांनी कमलेश ठाकूर बेल्ट दिले. जैन मित्र मंडळ आरोज बाजार अर्थात दांडेली आयोजित दीपावली शो टाइम मधील आकर्षक स्पर्धा मिस दीपावली 2021 आणि जी मानकरी ठरणार आहे तिला मिळणार आहे रोख रक्कम 3001 मानाचा बेल्ट सन्मान चिन्ह आणि आकर्षक हिरे जडित मुकुट. आणि या मुकुटाची अर्थात विजेती ठरणार आहे तिचं नाव आहे कुमारी पूजा राणे. मी ललित नाईक यांना विनंती करतोय की त्यांनी सन्मान चिन्ह प्रदान करावं. प्रतीक मालवकर यांनी बेल्ट आणि त्यांना मानाचा राऊत घालण्याची विनंती करतोय. मधुरा काणे मॅडम यांना. कौतुक करण्यासाठी रोख रक्कम 500 रुपयांचं बक्षीस देऊन तिला सन्मानित करतात. सर्वात वयानं लहान अनुभवानं लहान असलेले ही स्पर्धक आणि कमलेश ठाकूरांना विनंती करतोय की त्यांनी हे बक्षीस तिला देऊन सन्मानित करायचं. कमलेश ठाकूर अनुश्री हिला सन्मानित करतायत. होय.